हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतोय आणि चॅनलला मध्ये काहीच अपडेट नव्हते, कारण की बाळ लहान असल्यामुळे त्याच्या मागच त्याच्यासोबत राहण्यात किंवा त्याच्याच टाइम स्पेंड करण्यातच पुरा टाइम गेला होता. सो आज खूप दिवसानंतर चॅनलला ब्लॉग्स टाकण्याची इच्छा झाली. त्यामुळे सुरुवात करूया नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला. आणि चला तर आता बाळ आणि बाळाचे डॅडी दोन्ही बाहेर गेलेले आहेत. तर माझा ते दोघं बाहेर गेल्यानंतरचा रुटीन, घराची हालत खतरनाक आहे. तो खतरनाक हालत आपल्याला सुधारायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला जेवण बनवायचं, किचन क्लिनिंग करायची, हाऊस क्लिनिंग, सगळं काही काम बाकी आहे. फक्त आंघोळी झालेल्या आहेत. त्यानंतरचं संपूर्ण रुटीन माझं जे आहे ते बाकी आहे. तर आपण फटाफट दिवसाला आणि कामाला सुरुवात करूया. इथं माझी भाजीची तयारी चालू झालेली आहे आणि भाजी मी आज बनवणार आहेत चण्याची भाजी आणि भटुरे. सो हरभऱ्याची भाजी आणि भटुरेसाठी मी चण्याच्या भाजीची पेस्ट बनवण्यासाठी इथं थोडीशी कोथिंबीर घेतली, टमाटे, 2 टमाटे, 3 हिरव्या मिरच्या आणि लसण आणि इथं अद्रक, ह्याची मी पेस्ट करून घेणार. आणि ह्याच्यात थोडेसे मी चणे जे की उकडलेले आहेत ते पण टाकणार आहे या पेस्टमध्ये. तर त्याच्या पुढची प्रोसेस मी काय करते ते सांगते. इथं मी कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेले आहेत. ते जे दाखवलं तो मसाल्याचं वाटण आहे. हे बेसिक आपले घरगुती मसाले आणि हे चणे मी पहिलेच बॉईल करून ठेवलेले होते. सो हे बॉईल चणे आणि ह्याच्यातले थोडेसे चण्याची मी पेस्ट पण नंतर बनवेल. जेव्हा हा मसाला फ्राय करायला टाकेल तेव्हा ह्याच्यात जारमध्ये. आणि त्यानंतर इथे थोडेसे आपले काही मसाले, एक तमालपत्र वगैरे, दालचिनी, मोठी विलायची, स्टारफूल वगैरे आहेत. हे मसाले आहेत. इथे माझी हरभऱ्याची भाजी जी आहे कंप्लीट रेडी आहे, म्हणजे फोडणी टाकून रेडी आहे. आता याला आपण कमी गॅसवर छान असं शिजू देऊया थोडा वेळ. त्यानंतर आपण याला बंद करूया. सो थंडीचे दिवस आहे आणि तुम्ही जर चहा ब्रेक नाही घेतला तर काय घेतला. सो मधीच थोडंसं थांबून स्वतःसाठी चहा, ज्याने कामाला आणि स्वयंपाकाला थोडासा उत्साह येतो. आणि चला चहा घेऊन मग पुढे आपण भटुरे बनवणार आहोत. तर भटुऱ्याची तयारी करूया. इथे मी 2 वाट्यांना 1 वाटी 2 वाट्या मैदा आहे, तर 1 वाटी रवा घेणार आहे. 2 वाट्या मैद्याला 1 वाटी रवा. त्यानंतर चवीनुसार मीठ, हाफ इनो शाशे, अर्धच टाकणार आहे मी, कारण की हे फक्त आमच्या 2 जणांचं आहे. जर तुम्ही जास्त जणांसाठी बनवत असाल तर 1 पॅकेट इनो पण टाकू शकतात. इनो ह्याच्यासाठी की इन्स्टंट आहे. जर तुम्हाला फर्मंट पीठ होण्यासाठी जर वेळ असेल तर तुम्ही बेकिंग पावडर आणि दही वगैरे वापरून पण, जे आहे बेकिंग सोडा वापरून पण पीठ भिजू शकतात. पण मला इन्स्टंट बनवायचं आहे त्यामुळे मी इथं इनोचा वापर केला आहे, जो की आहे रेग्युलरवाला. चला मी आता हे पीठ भिजून घेते. तुम्हाला इथे दिसत असेल की पीठ हे खूप असं घट्ट नाही मळलेलं, थोडंसं लचकतच आहे, कारण की ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे. तर रवा पाणी अब्झॉर्ब करणार आहे बेसिकली. तरी आपल्याला हे असं लचकतं पीठ ठेवायचं आहे. आत्ताच तुम्ही बघू शकता जस्ट तुम्ही भिजवलं आणि किती यांनी पाणी अब्झॉर्ब केलेलं आहे. सो आपल्याला हे 10-15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. सो मी हे आम्हाला जेव्हा खायचे तेव्हाच बनवेल, त्यामुळे हा अर्धा तास तरी छान असं रवा याच्यात भिजेल आणि सॉफ्ट होईल. सो हे असं पातळच ठेवायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल ना, तेव्हा तुम्ही बघशाल की हे पीठ एकदम असं पोळीसारखं झालेलं असेल. आणि मग आपण भटुरे बनवूया. फायनल मी दाखवेल की माझे भटुरे कसे झालेले आहेत. सो आता ह्याला मी झाकण ठेवून देणार आहे आणि जेव्हा मी भटुरे बनवेल तेव्हा दाखवेल. सो हा आहे भांड्याचा ढीग. तर भांड्याचा ढीग मी आवरून घेते. ऑलमोस्ट डन सारखंच आहे, कारण की भटुरे गरम गरम जेव्हा खायचे तेव्हाच बनवूया. इथे मी
जियांसाठी खिचडी लावलेली आहे, कारण की त्याला आवडतं नाही आवडतं त्याच्यासाठी एक ऑप्शन म्हणून नेहमी मला काहीतरी ठेवावं लागतं. काही नाही खाता तो, साधी खिचडी तो खाऊनच घेतो. तो त्यामुळे त्याला जर भटुरे तिखट झाले किंवा छोले भटुरे त्याला नाही आवडले, सो त्यात तो कसं थोडंसं चूझी आहे, त्याला खूप असं पटकन काही आवडत नाही. त्यामुळं सो त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून खिचडी. आणि मी पटकन असे खूप सगळे भांडे पडलेले आहेत माझे. सो सकाळपासून चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं. आता दुपारचं जेवण. आता वाजलेले आहे दुपारचे 1:30, 1:45 व्हायला आले. अजून ते दोघं आलेले नाहीत, थोडेसे बाहेर गेलेले आहेत. सो स्वयंपाक तर ऑलरेडी डन आहे. ते आले की मी गरमागरम भटुरे करून सर्व करणार. आणि त्याच्या पहिले मला भांडे घासून आणि हाऊस क्लिनिंग जी आहे ती निपटवायची आहेत. सो चला सुरू करूया.